एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. आत्या 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 अरे मानव काय एवढ्या काकड्या काही स्पेशल आयटम? अरे तो आमचा अबीर आहे ना, तो ना एका मापात काकड्याशी पटा 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 चिरतो. तशी आपल्याला चिरता येते का असा मी प्रयत्न करते. त्यात हात तुटलाय ना, तर जमलंच तरी मला. नाही जमेल जमेल. ही लक्षणं काही ठीक दिसत नाहीयेत मला. तेच ना, इतक्या वर्ष संसार केल्यानंतर, इतक्या वर्ष स्वयंपाकघरात वावरल्यानंतर मला साधी काकडी चिरता येऊ नये, ही लक्षणं काही बरोबर नाही. तू एकदम बरोबर बोलतोयस. नाही नाही, मला तर असं वाटतं ना, आता या संसारातनं स्वयंपाकघरातून संन्यास घ्यायला हवा मला. कॉम्प्लेक्स दिलाय त्या अबीरने मला, कॉम्प्लेक्स. आत्या, जो माणूस काकडी कापू शकतो तो काय काय कापू शकतो बघ ना. आणि मला साधी काकडी कापता येऊ नये, लानत है मुझ पर. काय आत्या, मी तुझ्याबद्दल बोलत नाहीये, त्या पेइंग गेस्ट बद्दल बोलतोय. अबीर तोच तो. आत्या, हर टीम में एक गुंडा होता है और इस टीम का गुंडा है राधा. आणि राधाच असायला हवी, तो पेइंग गेस्ट नाही. मानव बेटा, क्या हुआ है तुम्हें? 24 घंटे सेहत के लिए अच्छा नहीं है बेटा. ये आदत अच्छी नहीं है. छोड़ दो ये सब. आत्या, मला असं म्हणायचंय की तो जो अबीर आहे ना, तो आपल्या या घरावर हुकूमत गाजवायचा प्रयत्न करतोय. पण मला असं वाटतं की या घरावर फक्त राधाचीच हुकूमत असायला हवी. हो ना? काहीतरी बोलू नकोस. बंदूक जवळ बाळगणारी माणसं, यांचं कधी काय सटकेल आणि ते काय करतील याचा काही नेम नसतो. अरे नाही रे, काय मस्त नेम आहे याचा. आणि रे किती मेडल्स मिळवलेत त्याने. आणि तुला गंमत सांगू का, त्या दिवशी मला आणि दादाला भिंतीवर अशा बाटल्या लटकून दाखवल्या त्याने, आणि खाट खाट अशा फोडल्या रे. आहा, काय मस्त नेम आहे. म्हणजे त्यांनी तोडफोड करायला सुरुवात केली. ओके, अब मेरा निशाना देखो अबीर. जमलं. जमलं. थँक्यू. हे बघ, परफेक्ट त्याच मापाच्या कापल्या है ना, परफेक्ट एकदम. ही बघ, ही पण एक. हा सोनिया बोल. मग म्हणाला ना सॉरी तुला. मग अगं सोनिया, मला कसं कळणार तू सांगितल्याशिवाय? मुनमुननी कशी समजूत काढली ते? हा गुलाबाच्या पाकळ्या बेडवर. सुपर. नाही, तुझ्या बेडवर होत्या, माझ्या अंगावर पडल्या पाकळ्या गुलाबाच्या. हा हो का? रोमॅन्टिक म्हणतात का तुमच्यात? नाही, आमच्यातही याला रोमॅन्टिकच म्हणतात. ऐक ना, आपण एक काम करूया. आपण उद्या ऑफिसमध्ये आल्यावर भेटूया आणि मग बोलूया आणखीन काय काय केलं त्याने ते. हा नाही अगं, माझी तू कोण आहेस माझी? वैनुडी नाही ग, वैनुडी मी आहे तुझी. माझी नाही घनश्यामची बहीण आली आहे, नणंद आली आहे माझी. करेक्ट. तर आम्हाला जरा बोलायचंय, म्हणजे काम आहे महत्वाचं, थोडी गडबड आहे. हा, आपण उद्या बोलूया. ओके, बाय बाय. तू मला नणंद असं म्हणालीस? अगं हो, ती ऑफिस मधली माझी सोनिया इतकी बडबड करते फोनवर, तिला असं काहीतरी सांगायला लागतं. पण मला सांगू, तू बोललीस का प्रभातची? हो, म्हणजे प्रभातची दादू बोलणार आहे असं बोलले मी प्रभातची.
सो तो उद्या येईल आता इथे, बघू. मग दादू त्याच्याशी बोलेल आणि सगळं नीट करेल. तुझा खूप विश्वास आहे ना घनश्यामवर? म्हणजे काय आहेच. दादूने आतापर्यंत ना मी जे जे काही त्याच्याकडे मागितले ते सगळं मला दिलंय माहितीये. तुला गंमत सांगू, आम्ही खूप लहान होतो ना तेव्हा आम्ही ट्रिपला गेलो होतो बरं का कोकणात. तिथे खेळताना किनाऱ्यावरती मला एक शंख सापडला मस्तपैकी, खूप आवडला मला. तो मूर्ख ज्ञान आहे ना त्याने तो फेकूनच दिला. तो बाळ होता ना ग तेव्हा, तो हाताला येईल ते सगळं फेकून द्यायचा. मग मला खूप वाईट वाटायला लागलं, रडायला यायला लागलं. तर दादू ना एकटाच किनाऱ्यावर तो शंख शोधत राहिला पूर्ण वेळ. मग संध्याकाळ झाली तसे आम्ही सगळेजण हॉटेलवर आलो परत, पण दादू नाही आला, तो थांबला तिथेच. आणि रात्री जेव्हा तो परत आला ना तेव्हा माझ्या शंखापेक्षा मोठा शंख दिला त्याने मला. तो मस्त आहे. तो सगळं देतो मला, मला जे काय हवं ते. प्रभातशी पण आता तोच बोलेल बघ. आणखी एक गोष्ट त्याने दिली आहे मला. काय ग? तू. दादूच बोलेल प्रभातशी आणि सगळं नीट होईल मग. दादू हिरो आहे माझा. सगळं होईल नीट. होईल. अहो नक्की करू. आता मगाशी ठरलं ना आपलं एवढं सगळं, तरी परत प्रश्न कसा पडतो तुम्हाला? फोन करा. त्याला काय वाटेल? काय वाटायचं? फोन करा, उलट त्याला बरं वाटेल. त्याला असं वाटेल की आपण त्याला आपल्यातलं घरचं असं समजलं आणि काहीतरी महत्वाचं त्याच्याशी बोललो. हा करा, फोन करा. करू. होय. मुहूर्त नका शोधू होता, चला पटपट. हा काय बरं. हा नक्की आठवतोय ना? होय. हा हॅलो. येस. येस म्हटला. अहो येस म्हणाला म्हणजे तुमचा नंबर नसेल म्हणून म्हणाला. येस तुला नाही, माझ्या बायकोला. येस येस. काय म्हणतोस? हाय ठीक आहे. तू कसं काय ओळखलं? त्यांनी ओळखलं मी बोलतोय आता ते. मुद्दा पटकन बोलून घ्या. हा हा कसं काय? आवाजावरून काही माणसांचे आवाज लक्षात ठेवतो मी. ग्रेट आहे तू. बोल, कसा काय फोन केलास? मग मला सांग अबीर, हा. तू यावेळेला कोणती डिश करून आणशील? आता वाटेल ते कशाला बोलताय त्याच्याशी? मुद्दा काय तो बोला ना. मी इथे जिवंत बसले ना तुम्हाला करून खायला घालायला. तो कशाला हवाय? डायरेक्ट ऐकू जाईल, फोनची पण गरज नाही, एवढ्या मोठ्यांना बोलतो. बरं सॉरी, पण ते मुद्द्याचं बोला ना. चल अगं जरा एटिकेट्स असतात, त्याचा एकदम विशाल हात नसतो घालायचा. बरं, हा, बरं. ते काय असतं? आता ना मग बोला त्याच्याशी. हा तू नाही काही करून आणलंस तरी चालेल. हा नाही, मी पुढच्याला ना पास्ता करून आणणार आहे. हो बर. हा सांगून टाक. मग इटालियन का अमेरिकन? कळलं लक्षात. इकडे आहे तुम्हाला आहे ना, म्हणजे नमनाला घडा भरते. इटालियन. हो पण मी तो अमेरिकेत शिकलोय. हॅलो. हा अरे अबीर मी बोलतेय. अगं पण मी बोलत होतो. थांबा हो जर. हा अरे सुप्रिया बोलतेय. हाय सुप्रिया. तुझा आवाज ऐकूनच एकदम फ्रेश वाटायला लागलाय मला. यू हॅव दॅट चार्म इन युअर व्हॉइस. चल रे, काय तरीच तुझं. आता मुद्द्याचं बोल ना. हा बोलताना कसं गुलगुल हसते माझ्याकडे कसं. ऐकेल तो ऐकेल. हॅलो अबीर. अरे काय माहितीये का, जरा तुझ्याशी मला महत्वाचं बोलायचं होतं. मला पण ह्या नाही बोलायचं होतं. हा हे बघ, आमच्या असं कानावर आलंय की म्हणजे ह्यांच्याही असं कानावर आलंय की घना आहे ना, घना तो परत अमेरिकेला चाललाय. हा आणि आम्हाला घरातल्या कुणालाच तो अमेरिकेला जायला नकोय. ह्यांनाही तो अमेरिकेला जायला नकोय. तर मी काय म्हणते, तू जरा म्हणजे त्याच्याशी जर बोललास तर बरं वाटेल आम्हाला. हा ह्यांनाही बरं वाटेल.
असं माझ्या घरच्यांनी सांगितलं असतं तर मी कधीच गेलो नसतो. काय मी बोलू? नाही नाही, काय काय म्हणालास तू? पण घनश्यामने ड्रॉप केलं होतं ना अमेरिकेला जायचं. अरे हो, म्हणजे ड्रॉप केला होता, पण आता त्याने ना परत कुठेतरी अप्लाय केलंय म्हणे. हो का? हो, तर तू जरा डोंट वरी, हा काय? मी बोलेन त्याच्याशी हा आणि त्याला कन्व्हिन्स करायचा पूर्ण प्रयत्न करेन. हा हा मी पण आहे. हा. आणि थँक्यू. हो म्हणालाय, हो आणि थँक्यू रे, तू म्हणजे तयार झालास, आमचं ऐकलंस तर थँक्यू. आणि हे पण थँक्यू म्हणतायत तर थँक्यू. बाय द वे सुप्रिया, तुझ्या हातचं महाराष्ट्रीयन फूड कधी मला खायला घालणार आहेस? अरे डेफिनेटली खाऊ घालेन. तू ये ना, कधी ये, नक्की खाऊ घालतो तुला. संपला का? मुद्द्याचा विषय संपला असेल तर ठेवून दे ना फोन. ओके, हasta la vista. नाही, ते नाही येत मला करता. म्हणजे गुड बाय, सी यू लेटर स्पॅनिश मध्ये. काय रे तू? काय काय म्हणलं? नाही काय नाही, म्हणाला मी बोलतो घनाशी. मग हसणार काय? काय हे काय होतं? हसली का? हे नाही, तो मला म्हणाला की हा, hasta la vista. त्याला विस्ता म्हटलं. काय? हस्ताला विस्ता म्हटलं तो तुला? हस्ताला विस्ता कस? हस्ताला विस्ता म्हणजे काय? माऊ, हस्ताला विस हॅलो, म्हणजे काय? अर्जंट मेल करायची आहे मला, खूप अर्जंट आहे. तुझ्या लॅपटॉपवर गेलं तर झालं, तू कनेक्टेड असेल तर मी करते ना. नाही, माझ्या लॅपटॉपवर नाही करता येणार. का? एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. घनश्याम, माझं एक काम होतं रे तुझ्याकडे. बोल ना. माझा ना लॅपटॉप बिघडलाय, तू दुरुस्त करून देशील? हो, देऊया की. फक्त थोड्या वेळाने देऊ का? आता मीच एक महत्वाचं काम करतोय, चालेल का? हो, किती वेळाने? एक अर्ध्या तासाने. ओके, मी अर्ध्या तासाने देते लॅपटॉप. थँक्यू. घनश्याम, तू मला विचारलं होतंस ना की तुला कसा मुलगा आवडेल तुझ्या आयुष्यात म्हणून. हा, त्यातलं एक सांगायचं राहिलं माझं. काय? त्या मुलाचं ना स्माईल असं खूप इनोसंट हवं, म्हणजे तो एकदा जरी माझ्याकडे बघून हसला ना तर मी सगळी भांडणं विसरायला पाहिजे असं. हा, असंच. ऐक ना घनश्याम, मी काय म्हणते, तू कुहूच्या प्रभाची बोलणार आहेस ना रे. ती खूप टेन्शन मध्ये आहे आणि तिला वाटते की तूच तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करशील. हो, मी बोलणार आहे प्रभातशी मी बोलणार आहे. राधा, मुलं पण ना काहीतरी मूर्खासारखा विचार करतात. काय ब्रह्मचर्य वगैरे. असं नको बोलूस, नीट बोलशील ना शांतपणाने. हो, मी शांतपणाने बोलेन. मग तर झालं. घनश्याम, नाही काय नाही. ऐक ना,
मला मला ना अरे एक अर्जंट काम आहे. अर्जंट मेल करायची आहे मला, खूप अर्जंट आहे. तुझ्या लॅपटॉपवर केलं तर चालेल? तू कनेक्टेड असेल तर मी करते ना पटकन. नाही माझ्या लॅपटॉपवर नाही करता येणार. का? माझं खूप महत्वाचं काम चालू आहे लॅपटॉपवर, ते तू नाही बघू शकत. मी ते नाही बघणार, तू मिनिमाइज कर, मी मेल पाठवते, तू परत नाही काम. माझं हे चाललंय लॅपटॉपचं फॉर्मॅट करतो मी लॅपटॉप. तू नाही बघू शकत. त्यात काय न बघण्यासारखं? तू असं घेऊन बसणार आहेस का लॅपटॉप? सॉफ्टवेअर इंजिनियर कोण आहे तू. हे स्टँड बाय मोडवर फॉर्मॅटिंग महत्वाचं काय? तुला मेल करायचे की नाही? हो अर्जंट कर. हा मग तू हे तुझा लॅपटॉप तर ना आपण तो 5 मिनिटात दुरुस्त करूया आणि तू कर ना त्याच्यावर मेल तुझी. तू झालायस का फ्री? हा मी फ्री झालो. लगेच देशील? हा दे. मी फक्त हे ठेवून मी येतो. हे तू बघू नाही शकत कारण फॉर्मॅटिंग चालू आहे. असं काय घनश्याम? सगळ्यात सुंदर, सगळ्यात चांगली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल ना प्रभात, तर ती प्रेम आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. मला कुहूने सगळं सांगितलंय प्रभात, पण तरीही एकदा मला तुझ्या तोंडून तुझा प्रॉब्लेम ऐकायचा. दादा ते काय आहे, मी जेव्हा 10 वर्षाचा होतो ना तेव्हा मी माझ्या गुरुजींना वचन दिलं होतं की मी आजन्म ब्रह्मचारी राहीन. आणि आता मला ते पाळावं लागणार ना. म्हणजे हे बघ एरवी मी 1500 सूर्यनमस्कार घातले असते आणि त्याची समजूत काढली असती. पण प्रॉब्लेम हा आहे की ते 1500 सूर्यनमस्कार बघायला ते जिवंतच नाही येत ना. आता तुम्हीच मला सांगा मी काय करू? अगं तू रडू नको ना. खाली बस. कुहू इकडे बस. तर प्रभात, मला तुझा मुद्दा कळला आणि मला विचारशील तर मला तुझा मुद्दा पटला सुद्धा. एक मिनिट. हे जर असं असणार असेल प्रभात, तर तुला आत्ता या क्षणापासून कुहूला विसरावं लागेल. तुला विसरावं लागेल की तुझं कुहूशी लग्न ठरलं होतं. इथून पुढे आयुष्यभर तुला कुहूशी कोणताही कॉन्टॅक्ट ठेवता येणार नाही. अरे पण दादा. नाही अरेपण वगैरेची वेळ निघून गेली प्रभात. हा अरेपण वगैरेचा विचार ना हा प्रेमात पडायच्या आधी करायला हवा होता. दादा मी खरं सांगतो, आम्ही कधी आणि कसे प्रेमात पडलो कळलंच नाही. अरे काय बोलतोयस तू प्रभात? एवढी मोठी मुलं तुम्हाला कळलं नाही तुम्ही कधी प्रेमात पडलात ते? तुमचा कंट्रोल नाही स्वतःच्या भावनांवर? दादा तसं नाही. हे बघ मी मारुतीची शपथ घेऊन सांगतो, माझं खूप प्रेम आहे कुहूवर. तुम्ही किती इझिली वापरता रे शब्द प्रभात. किती पटकन म्हणून टाकता तुम्ही माझं प्रेम आहे कुहूवर. दादा शपथ घेऊन सांगतो, आय लव्ह कुहू, आय मिस हर. इतकं सोपं नाही प्रभात. फार मोठे शब्द आहेत ते. फार वजन आहे या शब्दांमध्ये. फार जबाबदारी जोडली आहे या शब्दांबरोबर. इतकं सोपं नका करू रे सगळं. इतकं सोपं नाहीये. म्हणजे एवढी वय झाली आमची, आम्ही अजून हे शब्द वापरत नाही आहोत प्रभात. हे बघ प्रभात, हे शब्द उगाच वापरायचे म्हणून नाही रे वापरायचे. हे फील करायचे असतात. मी काय करू? हा बघ ना कसं. मी काय करू वैनुडी? प्रभात उभा राहा. मी काही मारत बिरत नाही. डोळे बंद कर आणि प्रामाणिकपणे स्वतःच्या हृदयावर हात ठेवून एकदा स्वतःलाच विचार की तू कुहू शिवाय जगू शकतोस का? प्रभात, तू कुहू शिवाय जगू शकतोस?
तुला आत्ता तुझ्या मनाने जे उत्तर दिलं ना प्रभात, ते उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. कारण ते उत्तर खरं आहे प्रभात. आत्ता जर तुझा डिसिजन चुकला ना प्रभात, तर पुढच्या 2 वर्षात, 4 वर्षात, 5 वर्षात कुहूचं दुसऱ्या कोणाशी तरी लग्न होईल. त्यानंतर ती सुखी असेल का दुःखी हे मी नाही सांगू शकत, पण आत्ता जर तुझं उत्तर चुकलं तर उरलेलं संपूर्ण आयुष्य तू दुःखी असशील हे मी तुला 101% सांगू शकतो प्रभात. त्यामुळे आता तुला स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारायचा आहे की तू कुहू शिवाय जगू शकतोस का प्रभात? कारण उद्या जर तिचं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी झालं ना, तर ती कोणाची तरी बायको होणार, ती तुझ्यासाठी एक परस्त्री होणार. हे तुला चालणार आहे का प्रभात? तू तिच्याशिवाय राहू शकशील का? ती दुसऱ्या कोणाशी तरी झाली हे तू सहन करू शकशील का? हे सगळं तुला बघवेल का प्रभात? हा प्रश्न तुला स्वतःला एकदा विचारायचा आहे. आणि जर हा प्रश्न तू प्रामाणिकपणे विचारणार असेल ना प्रभात, तर मग तुला माझ्याच काय, कोणाच्याच सल्ल्याची गरज नाही. प्रश्न उरतो तू गुरुजींना दिलेल्या वचनाचा. तर प्रभात, पाप पुण्य, चूक, बरोबर, चांगलं, वाईट, कमी जास्त असं काही नसतं प्रभात. हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत. आणि या सगळ्या गोष्टी प्रेमापुढे अत्यंत छोट्या आहेत. त्यामुळे विचार एकदा, स्वतःला विचार प्रभात की तू कुहू शिवाय जगू शकतोस का? तू तिच्याशिवाय राहू शकशील का? ती दुसऱ्या कोणाशी तरी झाली तर तुला बघवेल का? तुला चालेल का? तुला सहन होईल का? हे एकदा स्वतःला विचार प्रभात. मनापासून विचार, प्रामाणिकपणे विचार. नाही दादा, मला पाप लागलं ना तरी चालेल, पण मी कुहूशी लग्न करणार आणि करणारच. वेल देन, गॉड ब्लेस यू फॉर दॅट. आणि आता मोठा भाऊ म्हणून माझा एक सल्ला ऐक प्रभात. कोणताही निर्णय जो आपण अत्यंत निर्मळ आणि प्रामाणिक मनाने घेतो ना, मग तो निर्णय चांगला असो, वाईट असो, चूक असो, बरोबर असो, त्याचं पाप नाही लागत प्रभात. आणि तुमचं प्रेम आहे ना एकमेकांवर, मग जगातलं कितीही मोठं पाप केलंस, जगातलं कितीही महत्वाचं वचन मोडलंस ना प्रभात, तरी तुला पाप नाही लागणार. कारण या जगातली सगळ्यात सुंदर, सगळ्यात चांगली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल ना प्रभात, तर ती प्रेम आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.